गावची प्लॉटिंग झालीच पाहिजे, गावाची प्लॉटिंग झालीच पाहिजे, गावची प्लॉटिंग झालीच पाहिजे, गावची प्लॉटिंग झालीच पाहिजे. आवाज कमी आहे अजून. गावची प्लॉटिंग झालीच पाहिजे. नाही झाली तर काय करणार? आत्महत्या. जलसमाधी घेणार हे घोषणा करा. 8 दिवसात प्लॉटिंग झाली नाही तर काय करणार? जलसमाधी. बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आपलं. काय सांगणार जनतेला 2 शब्द? जनतेला सांगण्यासारखं काहीच नाही साहेब. शासनाला सांगण्याचा विषय, जोपर्यंत गावाचं प्लॉटिंग होत नाही तोपर्यंत या आमरण उपोषण सुटणार नाही. आणि रास्त मागणी हीच आहे, फक्त गावाला प्लॉटिंग पाहिजे. आज या ठिकाणी मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणावर या धरणाच्या निर्मितीच्या वेळेला जे या गावाचं पुनर्वसन झालं, मात्र हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित राहिला. जवळपास 300 घरांचं पुनर्वसन होणं अपेक्षित होतं, परंतु केवळ 200 घरांचं पुनर्वसन अद्यापपर्यंत झालेलं आहे. सुमारे 20 ते 25 वर्षापासून हा प्रश्न खोळंबलेला आहे, रेंगाळलेला आहे. अनेक वेळेला या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गावकऱ्यांनी मागण्या, निवेदनं, आंदोलनं केलीत. शासनाकडून योग्य ती दखल आजपर्यंत घेतली गेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आज गावकऱ्यांनी या ठिकाणी एक प्रकारे जलसमाधी आंदोलन या पेनटाकळीच्या धरणामध्ये नावेमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा याकरिता सुरू झालेल्या या उपोषणाचा आज हा 2रा दिवस आहे. लवकरात लवकर शासनाने ही मागणी मार्गी लावावी, हा प्रश्न सोडवावा, गावातल्या पुनर्वसनाचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी या गावकऱ्यांची मागणी आहे. या गावकऱ्यांशी या मागणीबाबत आपण संवाद साधणार आहोत. बघूया गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि शासनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते. मी संतोष खरात इथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आमच्या इथं 30 वर्षापासून गावाचं प्रलंबित असलेलं हे ठिकाण पेनटाकळी गावचं, याच्यात गोरगरीब लोकांनी बऱ्याच खस्ता काढल्या, पण आजपर्यंत काही शासनानं काही दखल घेतलेली नाही. आणि 249 प्लॉट या शासनानं अलाउड केले आणि त्याच्यानंतर 380 प्लॉटची आम्हाला आवश्यकता आहे. तर हे लवकरात लवकर करून द्यावं शासनानं. मी सागर जायगुडे या गावाला मी तलाठी म्हणून कार्यरत आहे, ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मला माहिती कळताच मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि याबाबत सर्व माहिती वरिष्ठांना कळवलेली आहे. वरिष्ठ लवकरात लवकर या ठिकाणी भेट देणार आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणि निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आपण नेमकी काय माहिती कळवली वरिष्ठांना? की ज्या लोकांच्या मागण्या आहे याबाबत पत्र आधीच मला प्राप्त झालं होतं. त्या पत्रानुसार या लोकांचं जे प्लॉटिंगचा विषय यांचं म्हणणं आहे की 250 प्लॉट त्यांना अलॉट झालेले आहेत आणि त्यांची मागणी 300च्या वरती समजा प्लॉट 380 प्लॉट असण्याची आहे. तर त्या संदर्भात आता वरिष्ठ ज्या पद्धतीने निर्देश देतील त्या पद्धतीने आता पुढील कारवाई करण्यात येईल. TP नावावर ग्रामपंचायत अधिकारी पेनटाकळी 2022 मध्ये कलेक्टर साहेबांचा ग्रामपंचायतला आदेश मिळाला होता स्थलांतरणासाठी. आता ॲक्च्युअल आपली प्रत्यक्षात जागा कमी पडून राहिली. आपण नगर रचनाकार यांच्याकडून मान्यता घेऊन तसे प्लॉटही वाटप करण्यात म्हणजे टाकण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात गावातली जी मालमत्ता म्हणजे जुने घर आहे तर त्याच्यापेक्षा आपली जी प्लॉट पडली ती कमी होती आणि त्यामुळं गावकऱ्यांचा विरोध आहे. तर प्रत्येकाला प्लॉट भेटला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. जोपर्यंत ते वाढीव गाव ठरेल किंवा काही निर्णय होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत काही मग जागा वाढवून मिळण्या शासनाकडून जागा वाढवून मिळावी पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनाही, SDO साहेबांनाही. हे कधी दिलेलं आहे पत्र आपण? तरी आता मला येऊन 1 वर्ष झालं, तर 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागायच्या पूर्वी आपण दिलं होतं. मग काही त्याचा पाठपुरावा आतापर्यंत झाला का? आता 7-8 वेळेस साहेबांसोबत चर्चाही झालेली, पण आता आचारसंहिता असल्यामुळे मध्ये त्यात काही करता नाही आलं. आता हे जे आंदोलन सुरू झालं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही नव्यानं आपण संपर्क केला का जिल्हाधिकाऱ्यांशी? नगर रचनाकार कार्यालयासोबत संपर्क केला. परत 380 प्लॉटचं नियोजन केलं होतं, पण त्यांच्या नियमानुसार ते 249च्या वर आपल्याला मान्यता द्यायला तयार नाही आणि आपल्याला 380 प्लॉटची आज रोजी आवश्यकता आहे. मग
म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की 380 प्लॉट पाहिजेत. प्लॉट पाहिजे. शासनाच्या काही निकषामध्ये बसत नसेल म्हणून ते. मग याचा हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जावा असं तुम्हाला वाटतं? त्यामध्ये एक तर जास्तीची जागा आता अधिग्रहित करून प्लॉट पाडावे लागतील किंवा मग याच प्लॉटचे नगररचनाकारले सांगून थोडीशी प्लॉटची साईज कमी करून जर दिली तर होऊ शकतं. म्हणजे हे एकत्रित चर्चेनं हा प्रश्न सुटू शकतो. ठीक. तीच मागणी सगळ्याची, नाही तर आम्ही जगणं किंवा मरणं, आम्ही इथंच, आम्ही हे आमचं शेवट आहे. आमची बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील. मागणी जोपर्यंत मागणी होत नाही आमची तोपर्यंत आम्ही लेकरं बाळ हे आमचे पूर्ण विचार घ्या. आमचे सगळं कुटुंब घेऊन आम्ही नावात बसलेलं आहे. जर जोपर्यंत न्याय भेटतो, आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. काही साहेब, बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे, आपण उपोषणामध्ये सहभागी झालात महिला भगिनी, काय सांगणार जनतेला आणि प्रशासनाला कोण शब्द? माझं नाव पूजा नागे शिंगळे, गावाचं नाव आहे पेंटाकळी, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. हे अमरण उपोषण हे याच्यासाठी मांडलेलं आहे की हे जे गाव आहे हे 2006 मध्ये या गावामध्ये पूर येऊन गेलेलं आहे आणि तेव्हा म्हणजे 5 वर्ष अगोदर म्हणजे 2000 मध्ये या गावामध्ये धरण झालेलं आहे. पण अजूनही हे गाव खोलामध्ये असल्यामुळे हे गावाचं अजून पुनर्वसन झालं नाही. कित्येक गावोगावी थोडीही नवीन योजना आली किंवा थोडं समृद्धीमध्ये थोडीशी जरी जागा गेली तरी लोकांना कोट्यवधी पैसे भेटतात. पण या गावामध्ये एवढं मोठं धरण होऊनही या गावाचा अजून काहीच विकास झालेला नाहीये. भिंती पण अशा आहेत म्हणजे 4x4च्या, आपण विचारही नाही करू शकत की 4x4च्या खोलीमध्ये हे सर्व कुटुंब कसे राहत असतील. ते हे जे भिंती आहे ते पूर्ण पोकळ होऊन काही पडतात, काही म्हणजे पूर्ण मातीचंच गाव आहे हे. आणि आमची फक्त एवढीच मागणी आहे की प्रत्येकाला प्लॉट वाटप ही झाली पाहिजे आणि प्रत्येकाच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. लहान मुलं पावसाळ्यात पाणी हा खूप जास्त त्रास होतो, कारण म्हणजे गावाचं पुनर्वसन ही योजना मांडलेली आहे, ती प्रशासनापर्यंत गेलेली आहे, पण त्याच्यावर काही कारवाई न झाल्यामुळे गावामध्ये कोणत्याही योजना आलेल्या नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे लेकरांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि पावसाळ्यामध्येही म्हणजे घर गळणं वगैरे म्हणजे अजून कोणतीही योजना गावामध्ये आलेलीच नाही गावाचं पुनर्वसन न झाल्यामुळे. आमची फक्त एवढीच इच्छा आहे की गावाचं पुनर्वसन हे झालं पाहिजे आणि प्रत्येक लोकांना प्लॉट भेटलं पाहिजे. म्हणजे जे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये का भारतामध्ये जे आता नवीन ज्या योजना निघालेल्या आहेत त्याचाही लाभ या पेंटाकळी गावातील लोकांनाही भेटला पाहिजे. फक्त एवढीच माझी विनंती गेले पाहिजे. आमच्या गावातल्या वयस्कर लोकांचे मध्ये आयुष्य बरोबर झालं. आमची बी पिढी त्याच्यात मध्ये चालली. आमच्या तर सासऱ्याची गेली पण आमची बी चालली आणि आमच्या लेकराबाळाचं काय होईल ते बी काही समजत नाही आता. तरी बी नाही गावचा विकास झालाच पाहिजे. पण आता म्हणून मरून गेले झालंच पाहिजे. म्हणून श्रीमंत लोक आमच्या घरी येत नाही की याचं घर चांगलं नाही. लाजा वाटतातच ना. आमच्या घर पाहून आम्हालाच लाजा वाटतात तर त्याला काय लाजा वाटतात. त्याच्या घरून आम्ही आलो तर आपल्या घरी आपल्याला यायची लाजा होऊन राहिली. मग त्याच्या घरून आम्ही आलो पाहुणे तर आम्हाला आमच्या घराची लाजा वाटतात. ते तर त्याला लाज वाटणारच आहे आपल्या घराची. आम्ही देऊ आभाळ उडत्या पाखरांना आणि त्यांच्या चोचीला मिळतील सुयशाचे दाणे, मातापित्यांच्या नैनेवातील अश्रू आनंदाने. अशाच पद्धतीने आमचे सन्माननीय अध्यक्ष पंजाबरावजी इंगळे यांनी जे घरकुल शाळेचं संस्थेचं या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या घरकुलामध्ये ज्यावेळेला प्रत्येक वर्गामध्ये मी जातो 5 ते 10चे वर्ग आहेत. त्या 5 ते 10च्या वर्गामध्ये बरेचसे आमचे पेंटाकळीचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि ते त्यांच्या भावना आमच्या सोबत मांडतात नेहमीसाठी की आमच्या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजेत. आमच्या गावाला 280 भेटलेत घर, आम्हाला 380 पाहिजेत. अजून 100 घरांची म्हणजे कमतरता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसत्या भिंती. हे घर प्रत्येकाला असलं पाहिजेत हीच मागणी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत
या सर्वांपर्यंत ही खऱ्या अर्थानं गावाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजेत. हीच मागणी खऱ्या अर्थानं आमचे पेनटाकळीचे ग्रामस्थ या ठिकाणी करतायत. महिला या ठिकाणी धरणामध्ये उभ्या आहेत. सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी बोटीमध्ये आमरण उपोषण करतायत. ही मागणी खऱ्या अर्थानं शासनापर्यंत पोहोचली पाहिजे. आतापर्यंत दखल घेतली, थोडीफार दखल घेतलेली आहे, परंतु प्लॉट वाटपची जी प्रॉब्लेम आहे तो आजपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही. तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आमच्या गावाची अडचण प्लॉटिंगच्या संदर्भात मिटणार आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत हो, बेमुदत आमरण उपोषण आम्ही चालू ठेवणार आहे. आणखीन काय अपेक्षा आहे आपल्या गावकरी म्हणून? आज रोजी तर प्लॉटिंगची अपेक्षा आहे सर. या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, 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 या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असेच बसणार आम्ही. हो, राईटली एकच नंबर लगे. लेकरं बाळा घेऊन इथंच बसणार. हो, आम्ही कलेक्टरकडे मिटिंग घेतली. कलेक्टर समोर खासदार साहेबांना सांगितलं काय हरकत नाही, त्यांची सही झाली, तुमचं सगळं झालेलं आहे नगर रचनेचं, तर आता गाव स्तरावर त्याला वाटू द्या असं म्हणाल. काय हरकत नाही, गाव स्तरावर जर वाटप होत असेल तर खूपच चांगलं. आम्ही रोड छोटे केले, ओपन पेस थोडे कमी ठेवले आणि खुनागिना मारून ओके केलं. अर्धे प्लॉट वाटले गेले. वाटल्यानंतर एका साईडच्या प्लॉटला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे 2 दिवस आम्ही घेतले त्याला सविस्तर करण्यासाठी. ते सविस्तर 2 दिवस गेल्यामुळं परत गावातले उठले आणि तिथं अतिक्रमण केलं. परत आम्हाला प्लॉट वाटायचे जे राहिले ते अतिक्रमणमुळं भांडणं होण्याची शक्यताच आहे. ती अडचण आल्यामुळे आम्हाला प्लॉट वाटता आले नाही. तर आता आमची अशी मागणी आहे, SDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना ते अतिक्रमण हटवावं आणि स्वतः तिथं बसून थांबून आम्हीच प्लॉट वाटप करतो आमच्या हिशोबाने, ग्रामपंचायतच्या हिशोबाने, पण तुम्ही आम्हाला तिथं बसेल असलेले पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी, हे 2 लोकप्रतिनिधी SDO साहेब जर तिथं असले एकाच दिवसात प्लॉट वाटप करतो आम्ही. चालेल ना, मग काही प्रॉब्लेम नाही ना. आता कसं आहे, अतिक्रमण तर ग्रामपंचायत हटू शकत नाही. काय हरकत नाही. आणि वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा पोलीस संरक्षण द्या म्हणून आम्हाला मिळालं नाही. 6 महिने झाले त्यामुळे पोलीस नाही. आज सुद्धा साखरखेर्ड्या पोलीस स्टेशनचा पोलीस नाही. आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा उचलणं पडला साहेब. काढलेलं पाहिजे. उलट तुम्ही आज तुम्ही मला इथून हटवायला होता, परत मी येऊन बसतो म्हणजे मी मोठा गुंडा समजायला पाहिजे, मला हद्दपार करायला पाहिजे. तुम्ही बुलढाणा जिल्हा हद्दपार करायला पाहिजे. तुम्ही डबल जर हे करतात तरी लोक भ्यायला तयार नाही. म्हणजे प्रशासनाचा बी याच्यावर वचकच नाही ना अजिबात, असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. सर, आजपर्यंत प्रशासन कुठलंही आमच्या गावामध्ये आलेलं नाही. सगळे तुम्ही आता आम्हाला बहुतेक नवीन दिसू राहिले नाही तर हा बंद जेम लगे मुंबईत सुद्धा सगळं तयार आहे. बरं आम्ही ती प्लॉट जे मागून राहिलो फुकट मागून नाही राहिलो, बदल्यात मागून राहिलो. मग वाटप करायला काय हरकत आहे? पण वाटप करायला हरकत आहे तर कोणी अतिक्रमण करते, वाटप करायला पुन्हा राहून अतिक्रमण केलं मग ती आमच्या गावातल्या गावात भांडण रक्तावर कोणाची खुना खुनी होईल. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून मागणी करू आले पण तुम्ही इथं हजर राहा. प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जे भेटलेलं आहे ना समजा ते फक्त प्लॉटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. वाटप 380 करतो आम्ही रात्री आमदार साहेबांना बी सांगितलं की बा ओपन पेस आहे ना 1.5 गुंठा म्हणजे 1.5 एकर म्हणजे 60 आर. त्या 60 आरच्या आपण 28 प्लॉट जरा कमी पडू राहिले तर आम्ही ओपन पेस थोडा कमी करा आणि त्या लोकांना सुद्धा तुम्ही वाढीव जे आहे 80-28 घरं ते आम्ही द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही लोकप्रतिनिधी तिथं लागसाल आणि SDO साहेब लागतील आणि ते अतिक्रमण हटवलं. आता रात्री त्यांनी सांगितलं आमदार साहेबांना की बा मी 13 तारखेपर्यंत मुंबईला ते येऊन गेले पण म्हणलं 13 तारखेपर्यंत जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि इथं बसत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण कोणी जरी आली तर मागं घेत नाही. हा आमचा पवित्रा बरं असं नाही की शासनानं आमच्या गावातून मदतच झाली एवढं धरण कोणा अडवलं नाही कोणा काही केलं नाही बिलकुल नाही अडवलं अडवणूक झालीच नाही. सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे
की या पेंटाकळी गावकऱ्यांची समस्या काय आहे, हे तुम्ही जी चर्चा केली आता त्यातून तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर ही गावकऱ्यांची भूमिका लक्षात घेतल्यानंतर, त्यांची अडचण समजून घेतल्यानंतर एक शासनाचे प्रतिनिधी अधिकारी म्हणून यातून तोडगा काढण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? एचडीओ सरांच्या कानावर हा विषय टाकतो. माझे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या कानावर टाकून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रश्न आहे सॉल्व्ह करतो मी. तरी काही याला असं कालमर्यादा काही आहे का? काही तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करतो मी. आज एचडीओ साहेब जरा मीटिंगला वगैरे गेले असल्या कारणाने येऊ शकले नाही, पण लवकरात लवकर मार्गी लावतो हा विषय. त्यांना एक प्रश्न विचारतो मी, साहेब 7 दिवस झाले नोटीस देऊन एकही दिवस प्रशासन आतापर्यंत आलं नाही, का आलं नाही? आम्ही उपोषणाला बसायच्या अगोदर प्रशासनाने प्रशासन पहिले मोडले, या लोकांनी बांधलेली होती, माटीसाठी मंत्रालयातून मंजुरात आली, नगर रचना झाली, लोक वर्गणी केली, JCB घातल्या, सगळं केलं, ते मोडलं. परत लोक खाली जाऊन राहिले, प्लॉट पडायला तयार नाही. आता ते लोक टीनं ठोकलेले आणि घरात पाणी आहे आणि मुंग्या तर इतक्या आहेत आमच्या इथं की सादळ पीस होती. आता दररोज प्रत्येक वेळेस या पेंटाकी 30 वर्षापासून कोणता अधिकारी आला की आम्ही गावात येतो, हा आमची इच्छा बी नाही तुम्हाला गावात